थोडीशी लाज तरी वाटली पाहिजे तुमच्या जीवाला। हा सगळा वाटे ना पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी केलाय। जुन्नर तालुका म्हणता पर्यटन तालुका आहे, कुठं पर्यटन आहे तर हे ऐकूच नसतील तर याच्यावरती आपण खरं तर वृक्षारोपण करावा। आता खरं तर पावसाळा चालू आहे, जर इथं हापूस आंब्याची झाडं लावली तर चांगली येतील अशा प्रकारचा हा खरं तर या ठेकेदाराला शिव्या देऊन भांडून काही उपयोग नाही। या ठिकाणी ओरडू ओरडू आम्ही खरं झालं, यातून गाडी येते आपली अत्यंत एक खड्डे भरायला 2-4 वेळा सांगितलं, गटारा काढले नाही, खड्डे भरले नाही, अत्यंत गलथन कारभार आहे। आणि म्हणून याच्यावरती आता यांना काळ्या यादीत टाका अशी आपण पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय। आणि म्हणून आपण खरं तर अत्यंत हे खड्डे इथून ते आपल्याला पण गुडघ्यात केले खड्डे, यांनी खरं तर याचा आरे बिल काढून घेतले, ठेकेदारांना याचा आरे बिल काढून घेतले अशा प्रकारची माहिती आहे। आपण किती भांडायचं, किती बोलायचं, किती ओरडायचं, किती शिव्या द्यायच्या, यांना शिव्या जरी दिली तरी लाज वाटत नाही ठेकेदारांना। अत्यंत गेंड्याची कातडी आहेत मोरे साहेब काका, गेंड्याची कातडी आहेत या ठेकेदारांची। या ठेकेदारावरती कोणत्या नेत्यांवरच आहे ते मला काही कळत नाही। आणि म्हणून आपण सुद्धा तुमचं काय म्हणणं हो या रस्ते बाबतीत? रस्ते दुरुस्ती झाली पाहिजे लवकरात लवकर। गाड्या बघा ना कशी वाईट अवस्था आहे। खड्ड्यातून मुक्त केलं पाहिजे प्रशासनाने। खड्डा मुक्त करण्यासाठी पत्रकार या ठिकाणी मोरे साहेब आणि आपण या ठिकाणी आहोत। तुम्हाला कसं वाटतं खड्डे अशीच राहिली पाहिजे का? केलेलं आहे हा? आणि पुन्हा मुंबई असेल इकडे 2-4 वेळा बातम्या केल्या तरी तालुक्यामध्ये याच्यावरती पर्यटनासाठी येतात। परिणाम होत नाही, यांना कसं काय जी सांगितलं? जर रस्त्याची अवस्था असेल तर तो एकदा आलेला माणूस मिनिटं, 2 परत मिनिटं दुसऱ्या वर्षी पटकन येणार वेळ. नाही तालुक्यामध्ये। ही मोठी खंत आहे। पर्यटक येतात पण या रस्त्याने कंटाळतात। हो, या रस्त्यामुळं अपघात पण जास्त होतात. पर्यटन यायला मागत नाही। तुमचं काय म्हणणं हो? आता ही लाईन लागली इकडे बघा, किती खड्डे येतो, किती मूर्खाचा बाजार आहे शेत। तुम्हाला काय वाटतं याचं काय केलं पाहिजे? याच्यावर काहीतरी आता तुम्ही लावा, तुमच्या मागे आम्ही आहे। नाही एकदा इथं काहीतरी धरपकड मोर्चा काढायला पाहिजे आणि या ठेकेदारांच्या आणि ह्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फाटलं पाहिजे। मोर्चा तोंडाला काळं फाटलं पाहिजे, तोंडाला काळं फाटलं। खड्डे बुजवायला सुरुवात केली पाऊस चालू झाल्यावरती, एकदा बुजवली जागजागी बुजवली ते परत अहो माती टाकतात, त्यांच्या बापाने पाहिले का मातीत खड्डे बुजवतात? 1.5 महिना झाला असं आता शिके आता माती टाकतात, तिथं डांबर टाकलं पाहिजे ना। काम केलं तर काय यांना काय तुम्हाला काय याचे तर आंदोलन करावं लागलं सर्व अध्यक्ष आम्ही असं ठरवलं की आमच्या गावातलं खड्डा आपण भरायचं मुरमाडी, असा विचार चाललाय। हो दादा काय खाली का काय वाटतं खड्डे भरत गेलाय? खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा अशा बघता तिकडनं एसटी येते। अत्यंत गलथन कारभार आहे हा। खरं तर आपण पत्रकार मित्रांनो आपण 2-4 दिवसामध्ये एक चांगलं मोठं आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन करू। खरं तर हे केल्याशिवाय पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हे वसूल व्हायला पाहिजे पैसे। आता त्यांना विचारला का ते म्हणजे 8 कोटी रुपये मंजूर आहेत। आता बोलण्यामध्ये काय अर्थ नाही, 8 कोटी गेले कुठे पाण्यात, खड्ड्यात रस्ता। कामासाठी मंजूर आहेत, त्यामध्ये मंजूर आहेत का? तुम्हाला काय वाटतं खड्ड्यांमध्ये? अहो आम्ही काय करायचे, आमच्याकडे ह्याचीच तर आहे मावळपट्ट्यात काय आहे? आमदार काय म्हणतो काय केलं पाहिजे? काय नाही, यांच्याकडून हे काय केलं पाहिजे, बरोबर कामं केली पाहिजे यांच्याकडून। हॅलो तहसीलदार मीटिंग मध्ये आहे। तहसीलदार हॅलो साहेब एकच मिनिट ऐका ना, मी फोन करतो। नाही ऐका ना साहेब, तुम्ही काय करा, मी आपल्या रोडले ना खड्ड्यांची लय वाईट अवस्था तेवढं बघा ना, आग्याला सांगा ना, आगे फोन ना उचलीत, आग्याला फोन करा सांगा मला, नाही तर आता मला मोर्चा आणायला लागेल पीडब्ल्यू तुमच्या। फार कंटाळा आला तुम्हाला फोन करून करून, मी कंटाळे। अहो इथं पर्यटन तालुका म्हणतात, पर्यटन तालुका म्हणला आणि हे काय पर्यटन आहे का? रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता, लोकांच्या गाड्या मोडल्या, कंबावडी मोडली, तुम्ही देणार का दवाखान्याला पैसे? थोडीशी लाज तरी वाटली पाहिजे तुमच्या जीवाला। हा सगळा वाटे ना पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी केलाय। जुन्नर तालुका म्हणता पर्यटन तालुका आहे, कुठं पर्यटन आहे? चालता येत नाही माणसाला, गुडघ्यात गेले खड्डेत, कुत्र्याला चालता येत नाही, कुत्रा सुद्धा तिकडून गेला त्या सोयाबीन मधून, सोयाबीन मधून कुत्रा गेला, कुत्र्याला पण चालता येत नाही अशा प्रकारचे रस्त्यात। एका बाजूला म्हणता पर्यटन तालुका, थोडीशी मनाची जाण्याची लाज वाटली पाहिजे। मी निषेध करतो या पीडब्ल्यूचा आणि या अधिकाऱ्यांचा, मी निषेध करतो।
एक चांगल्या प्रकारचं खरं तर हे खड्डे 8 दिवसामध्ये भरले नाही तर जुन्नर आपल्या रोडवरती रस्ता रोको आंदोलन होईल आणि या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळा ठोकला जाईल आणि या ठेकेदाराच्या तोंडाला काळं फाटलं जाईल अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून माझा यांना डायरेक्ट इशारा आहे या ठेकेदारांच्या तोंडाला काळं फाटल्याशिवाय आणि या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला कुलूप लावल्याशिवाय यांची खरं तर झोप होणार नाही. आता पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला फोन केला म्हणतो मीटिंग मध्ये आणि एक आहे तो म्हणतो फोनच उचलीत नाही. यांना फोन उचलायचा वेळ नाही. यांना फक्त बिलं करायची खोटी बिलं करायची टक्केवाऱ्या घ्यायच्या पैसे खायचे आणि जनतेचा रक्त पियाचा एवढं त्यांचं काम आहे. जर 2-3 दिवसामध्ये खड्डे भरले नाही तर जाहीर या ठिकाणी मी या खड्ड्यामध्ये आम्ही निर्गडची झाड लावणार आहेत. वृक्षारोपण करू जाऊ दे चला वृक्षारोपण करू आणि यांच्या नावाने निशी बघा ती लाईन लागली एवढी मोठी ट्रॅफिक आहे ही, तरी यांना लाईन वाटत नाही. आता मी बोलायचं सोडून दिले पण आता यांना मी डायरेक्ट गाढवाचा मोर्चा काढतो. गाढवाचा मोर्चा काढायचा म्हणजे गाढवाला अक्कल आहे पण यांना अक्कल नाही. एकदा गाढवाचा मोर्चा काढू. धन्यवाद.